तुमच्यापैकी सर्वात जास्त फुडी कोण आहे? विजू काय वाटतं तुला? विजू माने. विजू सर, तुम्ही तर शौकीन आहात म्हणजे खाण्याचं. हा, तुम्ही ते आहे. तुम्ही चहा वाटण्यावर प्यायला 15-15 विजू 20 किलोमीटर जाता. विजू दादा हा कॉन्फिडन्स आहे ना, कोण वाटतं तर तो बाबा वाटतो, पण तसं नाहीये. तुम्ही म्हणून आहात. कोण आहे फुडी म्हणजे तुम्ही आहात. मी आहे. बाबा व्हॉट डू यू थिंक? अरे विजूमुळे तर आम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन हॉटेल्स मध्ये नवीन नवीन चवी चाखायला मिळतात. प्रत्येक जॉईंट मध्ये याचा स्टेक आहे. हा हे मला आवडतं खायला. आणि शूटिंगला जेवण पण त्याच हॉटेलमधून यायचं गोव्यातल्या. नाही शूटिंगला तर मी मुद्दाम एकसुरीपणा नको म्हणून मी आचारी आम्ही सेटवर ठेवले होते आणि असे सलग ते गरम करून जे काय आहे ते गरम करून तिथल्या तिथे बनवून वाढायचं जे काय हवं ते. शूटिंगला पहिल्या दिवशी प्रत्येकाचं काय, तुला काय मेनू, काय तू काय खाणार आहेस, तर ह्याने बाबा मी बॉइल्ड एग आणि सलाड अँड बॉइल्ड फिश, पण ती केळ्याच्या पानात लपेटलेली असं असं वगैरे पॉम्फ्रेट लागेल त्याच्यामध्ये, असं सगळं त्याने त्याचं दिलं होतं. बाबाचं रोजचं वेगळं असायचं आयटनरी. ओके, मी वरण भात आणि मच्छीची एक तुकडी, असं आम्ही आमचं सगळ्यांनी आमचं दिलं होतं. ओके, कारण ह्यांचे खूप नखरे असतात जेवणाचे, की जेवण असंच पाहिजे, मासे पाहिजे, चिकन पाहिजे, असं सगळं खूप तुला सांगतो, एक हार्डली 2 दिवस ह्याने त्याचं डाएट पाळलं. तिसऱ्या दिवसापासून बॉइल फिश खा ना, बॉइल फिश खा. आम्हाला देत होता. एक का ना, एक सलाड का ना, सलाड नाही, तू सांगितलंय तूच का. चौथ्या दिवशी बंद झालं. तिकडे मारायला लागला ना हो. हळूहळू. छान वाटतं, हे छान वाटतं करत. एकदा आम्ही गोल्ड ओवामध्ये ओल्ड गोवा वेळ झाली. गोल झाला. हे परत एकदा. हा परत ओल्ड गोवा मध्ये आम्ही शूट करतो. आधीचा एक पंपल परत. अरे केवढा गेला बघ ना, गोल्ड ओवा म्हणजे काय. तर एकदम पोटदुखी ओवा ऐकल्यावर सुरू झाली. शी, हे असं का होतं. तर एकदा आम्ही तिथे शूट करत होतो कुठे? आणि ओल्ड ओल्ड गोवा. गोवा कॉन्शियस झाला. तर ऐक ना, किस्सा पण गमतीशीर आहे, ऐक ते पण ऐक. त्याला कळलंय किस्सा गमतीशीर नाहीये, आता त्याला कंपल्सरी करावं लागलं. पण असंच जेवण होतं रे आमचं, फिश वगैरे, चिकन, मग नान होती, डाळ भात, भाकरी बिकरी, सगळं तसं होतं. पण ह्याचा मूड वेगळा होता. ह्याला त्या गोवन करी मधलीच आता काय चोणक याला खायचं होतं. चोणक काय असतं सर? तो गोव्याचा स्पेशल मासा आहे की तो तिथे गेल्यावर तुम्ही जेव्हा उतरता ना गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला की पहिलं काय खायचं चोणक. लक्षात ठेवा. हा. कळलं काय झालंय. हा मेसेज असा दीपाताईसाठी आहे. हा मेसेज दीपाताईसाठी आहे की दीपाताई, अंकुश दादा आत्ता असं म्हणाला की जेव्हा चोणक या माशावरती गोष्ट सुरू झाली तेव्हा दादा म्हणाला महाराष्ट्राचा सुपरस्टार बघा काय विनोद करतो. आणि ही आमची चूक नाहीये दीपाताई. दीपाताई, तुला असं वाटतंय ना की आमच्यामुळे हे झाले नाही. काल आम्ही बासा मासा खात होतो तर म्हणाले बासा आता, असं म्हणाले. तुम्हाला एक मिनिट, हे सगळं करून तुम्हाला वाटतं हे एडिट मध्ये राहील? पण तू हे ठेवणार नसेल तर ही क्लिप मला काढून दे, मला दीपाताईला पाठवायची. त्याचा मोटिव्ह वेगळाच आहे. तू हे ठेवणार नसशील तर हे मला कापून दे एवढं. अच्छा, बर. अरे ही खरी गोष्ट आहे. मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकायला आलो आणि तिथपासून ते आत्तापर्यंत 100 वेळा ठाण्याला मी आलो आणि यांच्यावर बसलोय, तेव्हापासून जो माझा गप्पा मारत गप्पा मार. गप्पा मारत हा शब्द राहू दे. तो शब्द बसलोय, नव्हते. हा. ते पण केलं का आपण काही. जेव्हा गप्पा मारत बसलो तर मी जेव्हा घरी गेलोय तर घरात माझी विनोद बुद्धी बघून म्हणायला लागले की काय रे तू ठाण्याला गेल्यापासून हे असं व्हायला लागलंय. त्यापासून ते बासा आणि चणूक हे सुचायला लागलंय मला. आणि आम्ही प्रूव्ह करतोय की नाही, हे आमचं नाही, हे मुळातच आहे. तर ह्याला अचानक इच्छा झाली की मला ते खायचंय. आता ब्रेक संपलाय, ब्रेक ओव्हर झालाय आणि हा बसला मी खाणार. मग याच्यासाठी वेगळा मागवला गेला तो चोणक, तो तिकडची गोवन करी, मग हा ते उमण. दादाच्या मनात आता उमण सगळं आलंय.
अगदी अगदी मनातलं ओळखलंच बघ. आमचा दादा असं नव्हता. 31 तारखेनंतर परत बदलेन मी. प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीचं शूटिंग झालं की हा मग आता हा जेवेपर्यंत सगळं युनिट थांबलंय. तर मग यांनी विचारलं झालं तुझं जेवण? हो, आता चला शूटिंगला. दादाने एक पंजाबी मासा पण शोधून काढलाय. कुठला? बांगडा. मला मला म्हणजे एक स्ट्रगलर सालाचा एपिसोड झाला नाही असं वाटतं विदाउट शिया. हा